T9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली। मनसे युती संदर्भात आपण सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये सांगितलं। स्थानिक पातळीवर युती आघाडीबाबत आढावा घेऊन माहिती द्या असे आदेशही ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना दिले। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदार आणि खासदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं देखील आयोजन करण्यात आले। हॉटेल ताज लँड्स मध्ये रात्री 8 वाजता डिनर डिप्लोमसी आयोजित करण्यात आली आहे। जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं काय ठरलं? मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी मनसेसोबत कुठे युती करायची हे पक्ष ठरवेल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले। युती आघाडी हो किंवा न हो सर्व जागांवर स्वतंत्र लढण्यासाठी तयार रहा असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। भाजप भाडोत्री पक्ष आहे, अजूनही पक्ष फोडू शकतो असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात ते आमच्या मुनातने लावलेले तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळं झालं कारण काय? ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला योग्य तो निर्णय ते घेतील। पण रोज उठून सकारात्मक आहे आता काहीतरी त्याच्या आधी कधी विचारलं? शरद पवारांबरोबर जायचं विचारलं? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? त्यामुळे या पद्धतीने माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही।